महाशिवरात्रीला कोणत्या राशींचं भाग्य खुलणार? या महाशिवरात्रीला आकाशात तयार होतोय एक दुर्मिळ योग. भगवान शंकरांच्या कृपेने काही राशींवर होणार आहे धनवर्षाव. काहींना मिळणार प्रेम, तर काहींना आयुष्यातली सर्वात मोठी संधी. पण सावध, सर्व राशी भाग्यवान नसणार. तुमची रास त्या भाग्यशाली यादीत आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत महाशिवरात्री 2026ला कोणत्या राशींचं नशीब अक्षरशः चमकणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची रास शेवटी असेल तर. हर हर महादेव. पहिले जाणून घ्या महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा मानला जातो. या दिवशी रात्रभर जागरण, उपवास, रुद्राभिषेक आणि ओम नमः शिवाय मंत्र जप केल्याने विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा अतिशय सकारात्मक असते. कर्मांचे फळ बदलण्याची शक्ती या दिवशी अधिक सक्रिय असते, तसेच ज्योतिषशास्त्र सांगते. आता बघू कोणत्या राशींवर काय फरक पडणार आहे. पूर्ण बघा, कारण यात तुमची पण राशी असणार. मेष राशी. संघर्षानंतर सुवर्णसंधी मिळण्याची शक्यता दाट आहे. मेष राशीच्या लोकांनी गेल्या काही महिन्यात खूप संघर्ष केला असेल, पण या महाशिवरात्रीपासून तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडणार आहे. करिअरमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता, नवीन जॉब ऑफर मिळेल, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल, अडकलेले पैसे मिळतील, गुंतवणुकीत फायदा असेल, वैवाहिक जीवनात मतभेद कमी होतील, नवीन्याताची सुरुवात होईल. त्यासाठी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा आणि 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा. वृषभ राशी. धनप्राप्तीचा विशेष योग असणार आहे. यावेळी वृषभ राशीवर भगवान शंकरांची विशेष कृपा राहील. अचानक धनलाभ, बोनस किंवा पगारवाढ होईल. प्रॉपर्टी डील फायदेशीर ठरेल. कुटुंबामध्ये घरात मंगल कार्य व लग्न जुळण्याची शक्यता दाट आहे. त्यासाठी बेलपत्रावर ओम लिहून अर्पण करणे. मिथुन राशी. करिअरमध्ये मोठा बदल दिसेल. परदेशात शिक्षणाची संधी, परीक्षा उत्तीर्ण होण्याचे मजबूत योग, नोकरीमध्ये व नवीन प्रोजेक्टमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमचं व्यक्तिमत्व या काळात अधिक प्रभावी ठरेल. त्यासाठी 108 वेळा ओम नमः शिवाय जप करा. कर्क राशी. कर्क राशीला या काळात मनात शांतता आणि स्थिरता लाभेल. मानसिक शांती आणि स्थैर्य वाढेल. कौटुंबिक तणाव कमी आणि आरोग्यात सुधारणा जाणवेल. जुन्या समस्यांचा शेवट होईल. त्यासाठी शिवचालिसाचे पठण करावे. सिंह राशी. समाजात मानसन्मान वाढणार. समाजात ओळख वाढेल. नेतृत्वाची संधी मिळेल. व्यवसायात मोठ्या क्लायंटची एंट्री होईल. आर्थिक वाढ होईल. यासाठी रुद्राभिषेक करावा. कन्या राशी. अडकलेले काम पूर्ण होईल. कोर्ट प्रकरणाचा निकाल लागेल. आरोग्य सुधारेल. नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. शिवमंदिरात दीपदान करावे. तुळ राशी. प्रेम संबंधामध्ये मजबूत योग मिळेल. विवाह ठरण्याची शक्यता, तसेच प्रेमात यश मिळेल. जोडीदारासोबत गोड क्षण अनुभवायला मिळतील. वृश्चिक राशी. गुप्त शत्रूंवर विजय मिळेल. विरोधक पराभूत होतील. कोर्ट केस जिंकण्याची शक्यता आणि आत्मविश्वासात वाढ होईल. धनु राशी. भाग्योदयाचा काळ. परदेशाचा प्रवास लाभेल. उच्च शिक्षण तसेच नवे संपर्क वाढतील. मकर राशी. जबाबदारीतून यश मिळेल. बढती, घर खरेदीचा योग लाभेल. व्यवसाय विस्तार यात सक्सेस मिळेल. कुंभ राशी. अचानक फायदा होईल. अनपेक्षित पैसा, नवीन स्टार्टअप यशस्वी ठरेल. मीन राशी. आध्यात्मिक उन्नती लाभेल. ध्यानात प्रगती तसेच मानसिक आनंद मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. सर्व राशींसाठी खास उपाय. उपवास करा. रात्रभर शिवनाम जप, दूध, मध, दही अर्पण, गरिबांना अन्नदान करा. मित्रांनो, तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भगवान शंकर तुमच्यावर सदैव कृपा करो. हर हर महादेव.